हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर छान असा हा रेसिपीचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपण कुठली रेसिपी पाहणार आहोत ते। तर पालेभाज्या म्हटलं की प्रत्येकाला खायला ना थोडंसं हेच होत असतं, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक पालेभाज्या करू शकतो। तर त्याच्यामध्ये पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, शेपू, करडई म्हणजे खूप साऱ्या अशा पालेभाज्या आल्या। तर कुठल्या पण पालेभाज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये गेल्याच पाहिजेत। पालेभाज्यांना खूप हेल्थसाठी चांगल्या असतात, आपल्याला असू देत किंवा लहान मुलांना। तर ही रेसिपी झालीच पाहिजेत, म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इकडे करडईचे पाने मी घेतलेले आहेत मार्केटहून, काल मी करडईची भाजी आणलेली होती। तर छान असं हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता आणि याला कट करून घेणार आहे। चांगले चांगले जे पाने आहेत ना ते आपल्याला स्वच्छ धुवून बाजूला काढून घ्यायचे। तर हे पेंडी आहे ना तर थोडीशी सुकलेलीच होती, तर याच्यामध्ये जे फ्रेश आहेत ना ते बाजूला काढून घेणार आहे आणि नंतर मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा तर मग इकडे एवढी मोठी पेंडी मी आणलेली होती, बघू शकतो। पालेभाज्या कोणत्या पण घ्या तुम्ही, मेथी, शेपू, कुठली पण पालेभाज्या घेताना जास्त क्वांटिटी मध्ये पेंडी असते मोठी, पण जेव्हा आपण त्याला स्वच्छ करतो म्हणजे नीट करून वगैरे काढतो ना तेव्हा खूप कमी प्रमाणामध्ये होतं। तर इतके माझ्या प्लेट मध्ये ठेवलेत ना तेवढे पाने माझ्याकडे आता आलेले आहेत, म्हणजे चांगले दुरुस्त करून स्वच्छ करून घेतलेत मी ते। तर आता ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते कच्ची मिरची टाकलेल्या होत्या, 2-3 ते 3 मिरच्या टाकल्या। याच्यामध्ये तिखट कितपत तुम्हाला आवडतं तुम्ही त्याच्यानुसार टाकू शकतो आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेले, हवं तर तुम्ही खलबत्त्यात पण ठेचून घेऊ शकतो। आता इथे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी करडईची भाजी आणि याला आता कट करून घेतलेलं आहे। तर बारीक बारीक कट मारून घेतलेले आहेत आणि आता हे घेतलेलं आहे प्लेटमध्ये। तर कढई गरम करायला ठेवूयात। कढई छान अशी गरम झाली ना त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे तेल। तर तेल ऍड केल्यानंतर त्यामध्ये टाकायचे जिरा, तर इथे अर्धा चम्मच मी जिरा ऍड केलेला आहे याच्यामध्ये। कढई छान अशी गरम होऊ द्यायची अगोदर, जेणेकरून तेल लवकर गरम होतं आणि आपण जिरा मोहरी त्याच्यामध्ये ऍड केला ना तर फोडणी पण छान बसते, म्हणजे तडका वगैरे ना कुठला पण भाजीला छान बसत असतो। त्यामुळे ना अगोदर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी स्टीलचीच कढई घेतलेली आहे ना, त्यामुळे लवकर कढई गरम झाली आणि त्यामध्ये जे मी तेल ऍड केलं ना ते पण लवकर असं गरम झालं। दुसऱ्या कुठल्या लोखंडाच्या किंवा अशा कढया असतात ना त्याला ना थोडंसं जास्त वेळ लागतो, ह्याचं बूड थोडंसं पातळ असतं ना त्याच्यामुळे लवकर गरम होते। तर तेल छान गरम झालं ना त्याच्यामध्ये मी जिरा ऍड केलं, यामध्ये मी मोहरी टाकली नाहीये, स्किप केलेली आहे, हवं तर तुम्ही टाकू शकतो। आणि इथे जे लसण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ना मिक्सरमध्ये ते पण टाकलेलं आहे। तर मिरचीची क्वांटिटी ना थोडंसं कमी प्रमाणात घेतली आहे बरं का मी, हवं तर तुम्ही जास्तही टाकू शकतो जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर। मला नॉर्मल तिखटच पाहिजे होतं। ते छान मिक्स झालं ना त्याच्यानंतर हे करडईची भाजी जे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली होती ना ते मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता याची क्वांटिटी तर जास्तच आहे म्हणून तुम्हाला जास्त दिसते, तर तरी पण आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचं छान असं, म्हणजे जे काही लसण आणि मिरचीची पेस्ट आहे ना ते पूर्णपणे यामध्ये मिक्स झाली पाहिजे। तर 1-2 मिनिटं मी याला छान असं परतून घेते अगोदर। त्यानंतर ना 2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत मीठ। तर चवीपुरतं मीठ आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि हळद ना कधी पण मी तेलामध्ये टाकायची थोडीशी स्किपच करते, कारण मला असं वाटतं ना तेलामध्ये थोडंसं कडवटपणा येतो म्हणून। तर वरून मी हळद ऍड केलेलं आहे आणि त्याला 1-2 मिनिटासाठी मी इथे झाकण ठेवून दिलेलं आहे। तर स्टीलचं कढई आणि स्टीलचं झाकण म्हटलं तर चटके तर बसणारच ना, तर काही कापड न घेता मी इथे ती घ्यायला गेली, मला बसला चटका। मग काय ते प्लेट काढलं ठेवलं बाजूला आणि नंतर परत याला मी चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं।
आता याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगाचं कूट। हवं तर तुम्ही स्किप करू शकतो, कोणाला पालेभाज्यामध्ये वगैरे ना शेंगाचं कूट वगैरे आवडत नाही, पण मला सांगायचं पर्सनली म्हणजे मला प्रत्येक भाज्यामध्ये कुटणी शेंगदाण्याची चटणी वगैरे म्हणजे आहे ना, हे शेंगाचं कूट आहे ना, मला प्रत्येक भाजीमध्ये टाकायला आवडते। शिमला मिरचीची असू दे, भेंडीची किंवा बटाट्याची, बैंगण, असं कुठलीही भाजी असू देत, मला ना शेंगाच्या कुटाशिवाय कुठलीच भाजी आवडत नाही। त्यामुळे ना मी माझ्या पद्धतीने इथे बनवून तुम्हाला दाखवलेली आहे। आणि पालेभाज्याला पण ना खूप छान अशी टेस्ट येते बरं का, जेव्हा आपण शेंगाचं कूट त्यामध्ये टाकतो। तर खूप छान अशी आपली इकडे भाजी रेडी झालेली आहे। शेंगाचं कूट ऍड केलेलं आहे। परत आपण इथे 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया। तर अशा पद्धतीने आपण इकडे करडईची भाजी कशी करतात ते तुम्हाला दाखवलं। खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। हे तुम्ही मॉर्निंगच्या टायमिंगला कोणाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर करू शकतो। आणि मुलांना तर ही भाजी प्रचंड आवडते जर ह्या पद्धतीने केलात तर। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पुन्हा येईल मी अशाच रेसिपीचे छान छान व्हिडिओज घेऊन, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा।